गुड इव्हनिंग मित्रांनो. कला ही माणसाच्या आयुष्यामध्ये असणारं एक मोठं वरदान आहे. माझा अत्यंत असा आवडता कलाकार चित्रकलेमधला माय डिअर सन अर्णव राऊत. त्याची कला मी आपल्यासमोर दाखवणार आहे. आपल्या प्रतिमेमध्ये फ्रेममध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आपल्याला दिसते. नुकतीच ही प्रतिमा तयार करून झालेली आहे आणि आत्ता रात्रीचे 11 वाजून गेलेत आणि तरीही अर्णवच्या चेहऱ्यावर तुम्हाला झोपेचा थोडाही मागमूत दिसणार नाही. बघायचं आहे का तुम्हाला? चला तर मग. हा बघा अर्णव राऊत आपल्या चित्रकलेच्या छंदामध्ये किती मग्न झालाय आणि एक प्रोफेशनल चित्रकार कसा आहे, सगळ्या साहित्याने युक्त असं. आता सध्या हे चित्र चालू आहे, बनवायचं आहे. दिसते का? ओठावरती कलर चालू आहे. लाली लावतोय कारण बघा त्याचं ते इझल तर बसायला अशी आरामदायी खुर्ची आहे. आणि हे आमचं चित्र आहे. ही अर्णव राऊत आणि हे अर्णव राऊत चित्र. अर्णव, तुला चित्र काढण्याचा छंद कसं काय लागलाय बरं? ॲक्च्युली हा जो छंद आहे ते एकदा मी असंच रील्स स्क्रोल करत होते, त्यावेळेस मला एक चित्रकार दिसला जो लहान मुलांसाठी चित्र काढतो आणि त्याने देवीचं चित्र काढलं तेव्हा, आणि ते मला चित्र काढावं असं वाटलं. तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की माझं सर्वात अगोदरचं जे चित्र आहे ते देवी दुर्गाचं चित्र काढलेलं आहे आणि ते अजूनही जपून ठेवलेलं आहे. आणि जी सगळ्यात पहिली जी ॲक्रेलिक पेंटिंग काढली कॅनव्हास बोर्डवर, तर ती बुद्धाची आहे आणि तीही अजून माझ्याकडे आहे. आणि या सगळ्या माझ्या चित्रसंग्रहालयात जी माझी सगळ्यात आवडती जी पोर्ट्रेट आहे ती जर म्हणावी तर शिवाजी महाराजांची जी मी काढलेली आहे, त्यामध्ये मी फक्त चेहऱ्यावर ग्लेझिंग या टेक्निकचा उपयोग केला आहे. तर ग्लेझिंग ही टेक्निक ॲक्च्युली ह्याच्यामध्ये ऑइल पेंटिंगमध्ये यूज होते. तर ती ग्लेझिंग मी ॲक्रेलिक पेंटिंगमध्ये यूज केली आहे आणि त्यामुळे शिवाजी महाराजांचा चेहरा अतिशय सुंदर आणि सुरेख दिसतोय आपल्याला. तर या चित्रातही मी ग्लेझिंग यूज करणार होतो, पण या अगोदर मी याला सगळे शेड देऊन ठेवलेले, त्यामुळे मला करता आलं नाही. तू जे शिवाजी महाराजांचं चित्र काढलं आहे, स्वराज्य संकल्पक छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या चेहऱ्याबद्दल जर तू जे सांगत होतास ते हे चित्र आहे का? हे चित्र आहे कारण हो. किती सुबक असं चित्र काढलंय तू आणि खूप छान असं छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र काढलंय. मला खूप छान वाटतंय. या चित्राचं वैशिष्ट्य असे की आपल्या पुण्यामधले एक महान पुरुष लंडनला गेले होते आणि लंडनला गेल्यानंतर तिथे त्यांना इंग्रजांनी लिहिलेलं एक पुस्तक त्यांनी बघितलं
तिकडच्या म्युझियममध्ये. आणि त्या म्युझियममधल्या त्या पुस्तकात पहिल्याच पानावर शिवाजी महाराजांचं छातीपर्यंतचं चित्र होतं, जे ब्लॅक अँड व्हाईट कलरमध्ये होतं. आणि त्यावेळेस चित्र कॉपी करून ब्लॅक अँड व्हाईट चित्रांना कलर देणं, त्याला खऱ्या स्वरूपात आणणं, हा ट्रेंड चालू होता. तर त्यावेळेस ते चित्र जसं बनवण्यात आलं आणि बाकीच्या माहितीने आणि बाकीच्या सर्व चित्रांच्या रेफरन्सनी हे अशा प्रकारचं जे मी चित्र काढलेलं आहे त्या प्रकारचं चित्र बनवलं आहे. आर्किओलॉजिस्ट प्रमाणे जे चित्र मी काढलेले ते शिवाजी महाराजांचं खरं चित्र असावं असं त्यांचं म्हणणं आहे. कारण ते शिवाजी महाराजांच्या चेहऱ्याचं फीचर सांगतं. त्यांचं टोकदार नाक, त्यांचे मोठे डोळे, त्यांची टोकदार दाढीचा शेंडा, त्यांची ही कळी केसांची इकडची, आणि ते कानात घालतात ते बाळी, आणि त्यांच्या डोक्यावरची चंद्रकोर. हे चित्र अशा प्रकारे त्याला हे दाखवतो फीचर्स. अर्णव, चित्राकडं बघण्याचा तुझा जो बारीक सूक्ष्म असा दृष्टिकोन विकसित झाला आहे ते बघून मलाच आता खूप आश्चर्य वाटायला लागलं आहे. आणि आता तुझी जी ही नवीन पेंटिंग चालू आहे ही कधी पूर्ण होणार आहे? म्हणजे आपण परत एकदा या पेंटिंगवरती चर्चा करणार आहोत. साधारणपणे ह्याला उद्याचा दिवस तरी लागेल, कारण या अगोदर ही पेंटिंग संपायला आलती. पण मी अगोदर जो चेहरा काढलेला त्याच्यावर मी सॅटिस्फाईड नव्हतो, तर त्याला खोडून मी परत एकदा दुसरा चेहरा काढतोय आणि त्याने करून मला सॅटिस्फॅक्शन तर येते. त्यामुळे हा चेहरा मी फिक्स करतोय आणि उद्यापर्यंत होऊन जाईल. ठीक आहे, तर मग मित्रांनो, हा आहे आमचा चित्रकार. आणि उद्या आपण एका नवीन चित्राच्या चर्चेमध्ये परत भेटू. अर्णव, गुड नाईट.